शासनाच्या नावावर शेती मिळवून देतो असं सांगत मूर्तिजापूर तालुक्यातील 174 गरीब नागरिकांची तब्बल 73 लाखांची फसवणूक झाली आहे। कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेच्या नावाने ही स्कीम उभी करत टोळीने बनावट सातबारे दाखवले आणि लोकांकडून पैसे उकळले। मास्टरमाइंड प्रकाश कटारिया अटकेत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। शेती मिळवून देतो सरकारी योजना आहे असं सांगून मूर्तिजापूर तालुक्यातील गरीब भूमिहीन नागरिकांची तब्बल 73 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। फसवणूक करणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड प्रकाश हंसराज कटारिया याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने खामगाव येथून अटक केली आहे। कटारिया आणि त्याच्या सहकार्यांनी राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या नावाने हा बनवाबनवीचा डाव रचला। नागोली, कवळा, जामठी खुर्द या गावांमध्ये बैठका घेऊन तुमचं नाव शासन योजनेत मंजूर झालंय असं सांगून त्यांनी बनावट सातबारे दाखवले। प्रत्येकी 30 ते 50 लाख रुपये फोन पे वर घेऊन नागरिकांना 8 दिवसात शेती मिळेल असा खोटा दिलासा दिला गेला। पण आठवडे उलटले, महिने गेले आणि शेती काही हाती आली नाही। संशय बळावल्यावर नागोली येथील सतीश कोकणे यांनी थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला। या प्रकाराचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। तपासात समोर आलं की कटारिया सोबत त्यांची पत्नी निकिता, मुलगा गौरव तसेच रवी वाघ, वैशाली वाघ, अश्विन जाधव आणि सलीम शेख यांचाही या फसवणुकीत हात आहे। कटारियाला अटक झाली असली तरी उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत। या प्रकारामुळे भूमिहीन आणि गरीब नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे। आता ग्रामस्थांनी शासनाच्या नावावर शोषण करणाऱ्यांना गजाआड करा अशी जोरदार मागणी केली आहे। याच्यामध्ये रवी वाघ यांनी पैसे घेतले होते, प्रकाश कटारिया आणि वैशाली वाघ यांचे आम्हाला वारंवार कॉल येत होते पैशासाठी आणि आम्ही सहखुशीने आधी 10,000 दिले होते। मग यांनी आम्हाला मजबूर केलं वरचे पैसे द्यासाठी।